ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येतेय। शिवसेनेने आता भाजपकडे 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। विधानसभा निवडणुकीच्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने 107 जागांचं एक प्रेझेंटेशन भाजपच्या हायकमांडला सादर केलंय। या प्रेझेंटेशन मध्ये 107 विधानसभा क्षेत्रांमधल्या जातीय समीकरणांची विस्तृत माहिती देण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने मुंबई, ठाणे आणि एमएमआर रिजनमधल्या जास्तीत जास्त जागांची मागणी केली आहे। याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांची विजयाची शक्यता महायुतीतल्या इतर पक्षांपेक्षा कशी जास्त आहे याचं एनालिसिस या प्रेझेंटेशन मध्ये करण्यात आलंय। मयुरेश गणपते आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। मयुरेश, अपेक्षा प्रचंड आहेत, जागा तितकं देणं शक्य आहे का? घमासान अटळ दिसतंय। नक्कीच हाच मोठा प्रश्न, कारण का गेल्या वेळी दोन पक्ष होते, भाजप आणि शिवसेना, त्यांच्यामध्ये ही विभागणी झाली, पण यावेळी तिसरा पक्ष एनसीपी आलेला आहे। पण जी माहिती आपल्याला मिळते की कालपासून जी माहिती समोर येते की 160 जागांवर भाजप कुठेतरी म्हणते की त्यांना 160 जागा लढायच्यात, पण शिंदेंनी जे आहे ते 107 जागांचं प्रपोजल भाजप पक्षश्रेष्ठींनी दिलेलं आहे। या प्रपोजलमध्ये त्यांनी प्रत्येक जागेवर कोणता उमेदवार आहे, तो उमेदवार कोण आहे, त्याच्या मागे जातीचं राजकारण कसं आहे आणि त्या जागांवर भाजप आणि एनसीपी यांची स्थिती काय आहे याचं डिटेल अनालिसिस जे आहे त्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे सांगितलं, 107 उमेदवारांची नावं त्यांनी या रिपोर्टमध्ये दिलेली आहेत। धन्यवाद मयुरेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला जी माहिती दिली आहे त्यानुसार 107 जागांचं प्रेझेंटेशन भाजपकडे सादर करण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबई, ठाणे, एमएमआर या भागात जास्तीत जास्त जागांची मागणी केली आहे। तिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले आणि या दौऱ्यानंतर जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। आणि या फॉर्म्युल्याच्या नुसार जी माहिती मिळते त्यानुसार भाजप जास्तीत जास्त जागा घेण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जिंकून येणाऱ्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा प्रयत्नात असल्याचं कळतंय। हा जो फॉर्म्युला आहे तो बघूया आपण काय। हा फॉर्म्युल्यानुसार जो फॉर्म्युला आला त्यानुसार जिंकणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी आग्रही असेल। संघाकडून 170 जागा भाजपला मागितल्या जाव्यात अशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। 155 ते 160 जागांवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जर बघा समीकरण कसं असेल, शिवसेनेला 65 ते 70, ब्रेकिंग आपल्याला थोड्या वेळापूर्वी आलेली होती 107 पर्यंत। जर 107 आणि 165 आणि 75 फॉर्म्युलामध्ये किती घासाघीस किती मोठी आहे बघा। 107 आणि 65 75 म्हणजे प्रचंड घासाघीस शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे। पुढचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या 55 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। अपेक्षा सुद्धा त्यांना तेवढीच आहे, त्यामुळे विद्यमान जे आमदार आहेत त्यांना तरी जागा नक्की मिळेल अशी आशा आहे। आता हा प्राथमिक फॉर्म्युला आहे, हा फायनल होईल का हे माहित नाही, पण मित्रपक्षांना सामावून घ्यावं लागेल, मग ते मित्रपक्ष भाजपच्या कोट्यातून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे भाजप सर्वाधिक जागा घेईल, मित्रपक्षांना मिळणाऱ्या जागांसाठी भाजपला वाढीव जागा दिल्या जातील कदाचित। त्यामुळे आता सर्वाधिक जागा लढणाऱ्या भाजपचं टार्गेट काय? 125। ज्या भाजपच्या आता 105 आमदार आहेत त्यांना वाढवायचे, त्यांना कमीत कमी मित्रांची गरज पडावी, हा तर रणनीती नाही ना, आणि असूही शकते। बंडखोरी रोखण्यासाठी 15 ते 18 जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर आली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी जो हा फॉर्म्युला दिलेला आहे त्यानंतर आता खराच हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरतो का पाहावं लागेल। नेते काय म्हणतात बघा। की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। कोर कमिटीमध्ये जी चर्चा होते ती पक्षाच्या अंतर्गत कारभारामध्ये काही सूचना म्हणून होत असते, ती काही टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याची ती चर्चा नसते। पण सूत्र एक आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असा कदापिही फरक करू नका, महायुती 288 जागा लढवेल।
निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी समन्वयाच्या माध्यमातून एकत्रितपणाने महायुती अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही अमितभाईंच्या जवळ त्या ठिकाणी चर्चा केली। जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले, राजाचं त्यांनी दर्शन घेतलं, पण जाता जाता त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महायुतीच्या नेत्यांची त्यांनी कानउघडणी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतले जे वाद सातत्यानं समोर येत आहेत ना, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी कानपिचक्या दिल्या। जे आहे ते चार भिंतीत ठेवा, पण खरंच काही फायदा या सगळ्याचा होईल का? अमित शहा कान टोचून गेले, पण त्याचा उपयोग होईल का? पुढचे काही दिवस थांबावं लागेल। अमित शहांनी टोचले नेत्यांचे कान, महायुतीतली धुसफूस रोखण्याचे आदेश, अमित शहांकडून नेत्यांची झाडाझडती। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत शहांनी राज्यातल्या भाजप नेत्यांचे चांगलेच कान उपटले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीतली धुसफूस सभाट्यावर आणू नका, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा, तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम राखावा अशा सूचना अमित शहांनी भाजपच्या नेत्यांना दिल्यात। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना जिंकून येण्याची क्षमता असलेल्या योग्य व्यक्तीला उमेदवारी द्यावी। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांमुळे महायुतीला फटका बसला त्याची विधानसभेत पुनरावृत्ती टाळण्याचे आदेश शहांनी दिले। कोर कमिटीमध्ये जी चर्चा होते ती पक्षाच्या अंतर्गत कारभारामध्ये काही सूचना म्हणून होत असते। ती काही टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याची ती चर्चा नसते, पण सूत्र एक आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असा कदापिही फरक करू नका। महायुती 288 जागा लढवेल। अमित शहांनी कान टोचल्यानंतर महायुतीचे नेते खडबडून जागे झाले। महायुतीची एकत्रितपणे बाजू मांडण्यासाठी तिन्ही पक्षांमधून प्रत्येकी एका प्रवक्त्याची नियुक्ती केली जाणार आहे। महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि मतभेद टाळण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। सत्ताधारी तिन्ही पक्षाच्या वाचाळवीरांना त्यामुळे लगाम लागणार आहे। त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले। अजित पवार यांच्यावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी जाहीर टीका केली। आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे। जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अमित शहांनी भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला दिलाय। मात्र शहांचा सल्ला कामी येणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यावरून भाजप आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद पेटला। बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी मी केली होती असं वक्तव्य त्यांच्या भाषणात केलं। मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं इसमें एक मैं भी हूं। त्यावरून संजय राऊतांनी शहांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचा टोला लगावला। कारण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आग्रही भूमिका घेतली होती। मुंबई आणि मराठी पाट्यांसाठी शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली। त्या सगळ्यांची दखल घेत 1995 मध्ये बॉम्बेचं नामकरण मुंबई करण्यात आलं। आता सुमारे 3 दशकानंतर पुन्हा एकदा बॉम्बे आणि मुंबई वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई के लिए आंदोलन करने वाले जो लोग हैं, मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं, इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं ये मुंबई है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरून
आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। संजय राऊत यांनी तर प्रचंड संताप व्यक्त केला। 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई निर्माण झाली आहे। हे हुतात्मे मराठी होते। यापुढे जेव्हा मुंबईवर हल्ला होईल तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि शिवसेनेत आहे, असं संजय राऊतांनी ठणकावलं। बॉम्बेचं मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे। मग आम्ही काय गोट्या खेळत होतो? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे, ही जी आंदोलनं 50 वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर, आमच्या काही इतर पक्षातल्या सहकार्यांनी हा विषय कोर्टात नेला आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता, लोक काय विश्वास ठेवतील? आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवत आहेत मूर्खासारखे। 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली। हुतात्मे मराठी होते। राज्याच्या राजधानीत असलेली मुंबई मराठी माणसाला संघर्षातून मिळाली आहे। त्यामुळे मुंबईबाबत मराठी माणसाच्या भावना तीव्र आहेत। परिणामी मुंबई संदर्भात करण्यात आलेलं कोणतंही वक्तव्य राजकीय रूप घेतं आणि आता तर विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर पुढचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर साधलेला निशाणा। त्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षण जर दिलं नाही तर 113 आमदारांचा सुपडा साफ करणार, असा इशारा थेट जरांगेने दिला। मराठ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मराठ्यांचं आरक्षण द्या। तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ, हे जाहीरपणाने या पवित्र भूमीतून मी सांगतो। पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही आणि तुमचे 113 आमदार घातल्याशिवाय मी सोडणार नाही। परळीतल्या सभेत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला पुन्हा एकदा इशारा दिलाय। तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही आणि तुमचे 113 आमदार घातल्याशिवाय मी सोडणार नाही। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही, आमचं आरक्षण आम्हाला द्या। मात्र आमचं आरक्षण आम्हाला दिलं नाही तर 113 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप लावला असून त्यांनी त्यांच्या लोकांना आवरावं, असं जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीतल्या पत्रकार परिषदेत म्हटलं। फडणवीस साहेबांना सांगतो ना, आता कोण चव्हाण साहेब बोललेत, आता त्यांनाही सांगतो की वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही, आमचे प्रश्न निकाली काढा। तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, एकदा वेळ गेली ना आमचा निर्णय झाला तर या देशातला कुणी आला तरी आम्ही मागे सरकणार नाही, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार। मग पाडायचे म्हणते का लढायचे म्हणते, कोणत्या ह्याच्यात ठाम राहणार? पाडायचं म्हणलं तरी आम्ही सज्ज आणि कशात बी आमची तयारी। अधिवेशन बोलवा आणि आम्हाला आमदारांची भूमिका कळू द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे केली तर मनोज जरांगे पाटलांकडून केल्या जाणाऱ्या 113 आमदारांना पाडण्याच्या भाषेचा मराठा आरक्षणासोबत काय संबंध आहे, असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला। कुणाच्या फायद्यासाठी मनोज जरांगे पाटील राजकीय वक्तव्य करतात हे आता उघड झाल्याचा टोला भाजपनं लगावलाय। महायुतीला पाडून हा प्रश्न सुटेल असं नाही आहे ना। आणि मग तुम्हाला रागच असेल या विषयावर तर सर्व राजकीय पक्षाचा राग करा, नोटामध्ये मतदान करा, पण आम्हाला पाडून तुमचा काय फायदा होणार आहे? आम्हाला पाडून एक आनंद होईल पण प्रश्न सुटेल का? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झालेत। मात्र आरक्षणावरून पाडापाडीचा इशारा देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांमधल्या भाजपला काय इशारा दिला, असा प्रश्न निर्माण झाला। तसंच विरोधक जरांगेंच्या निशाण्यावर का नसतात, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, नेत्यांची देवदर्शनं आपल्याकडे काही नवीन नाही, पण शरद पवार आणि देवदर्शन हे समीकरण मात्र नवीन आहे। मग जेव्हा शरद पवार एखाद्या देवळात जातात, मंदिरात जातात, नतमस्तक होतात, तेव्हा त्याची बातमी होते। मग आता तर निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे शरद पवार मंदिरात गेले आणि राजकारण सुरू झालं का, समजून घ्या।
शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। खरं तर दरवर्षी अनेक बडे नेते लालबागच्या दर्शनाला येतात। शरद पवार मात्र बऱ्याच वर्षानंतर लालबागच्या चरणी लीन झाले। जवळपास 3 दशकानंतर शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री असताना शरद पवार इथं दर्शनाला आले होते, तर कोरोनामुळे लालबागच्या राजा मंडळानं गणपतीची स्थापना केली नव्हती। त्याऐवजी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, त्याला शरद पवार यांनी आवर्जून हजेरी लावली होती। यंदा मात्र शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानं सत्ताधाऱ्यांनी टीका सुरू केली आहे। त्यामागचं कारण म्हणजे शरद पवार हिंदू विरोधी असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून नेहमी आरोप केला गेला। मटण खाल्ल्याचं कारण देत शरद पवारांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात जाणं टाळलं होतं, त्यावरून बराच राजकीय वाद रंगला होता। दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात। मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली। त्याच्या पलीकडे काय? एकीकडे भाजपनं शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे। शरद पवार साहेब देखील लालबागच्या दर्शनाला गेलेला, चांगली गोष्ट आहे। पवार साहेब देखील लालबागच्या दर्शनाला गेलेला, चांगली गोष्ट आहे। शरद पवार यांनी नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला आणि तोच मुद्दा पुढे करत सत्ताधाऱ्यांकडून पवारांना हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय। पण काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं। आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, पुढच्या काही दिवसात देवळात, मंदिरांमध्ये नेत्यांची गर्दी असेल, कारण निवडणुकांची वर्दी असेल। तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, बडे मुद्दे। उद्या नव्या काही मुद्द्यांसह आणि पुन्हा बेधडक चर्चेसह याच ठिकाणी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।